नमस्कार मंडळी. तर कसे आहात? आज मी माझ्या माहेरच्या गणपतीचे काही क्लिप्स आहेत, गौरी गणपतीचे क्लिप्स अँड व्हिडिओ, ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. घर हे मूळ घर आहे. तर हे गणपती आणायला जाताना काढलेले काही क्लिप्स आहेत. आमचं गाव हे खोपोलीच्या अलीकडे चौक म्हणून आहे, म्हणजे पनवेलच्या 1 तास पुढे अंतरावर चौक म्हणून आहे. हे आमचं मूळ घर आहे. मला 4 काका आहेत, माझे बाबा सर्वात मोठे. तर आमचे सगळे काकांची मुलं, माझ्या सगळ्या काक्या, आम्ही सगळेजण ह्या सणाला एकत्र असतो. तर गणपती आल्यावर त्याच्या 3ऱ्या दिवशी गौरी आणल्यावर गौरीला भजन म्हणून घरामध्ये रात्री गावामधील काही भजन मंडळी इथे भजन करत आहेत. गौरी गणपती घरचं वातावरण अगदी प्रसन्न असतं आणि गौरी आल्यावर गौरीला सजवणं, त्याची ही एक छोटीशी क्लिप मी पुढे इथे ॲड करते. त्यामध्ये गौरीला नवीन साडी, दागिने हे सगळं घालून सजवलं जातं. गौरी म्हणजेच पार्वती. गणपतीला गौरीनंदन असेही म्हणतात, कारण की गौरी ही गणपतीची आई आहे. तर ज्यावेळेस गणपती येतात त्याच्या 3ऱ्या दिवशी गौरी ही मंदिरातून किंवा नदीवरून घरी आणल्या जातात. तसेच गौरी ही आदिशक्तीचं रूप आहे. त्यामुळे सुवासिनी भक्तिभावाने गौरीची फुला पानाने फळांनी ओटी भरून ओसा करतात आणि गौरी ही जणू माहेरवासीन म्हणून 2 दिवस राहून गणपतीसोबत गौरीचेही 3ऱ्या दिवशी विसर्जन होते. हे बघा, इथे ओसाची तयारी चालू आहे. रांगोळी काढून झाले. आता इथे माझी आई सुपामध्ये ओसा भरला जातो. सुपाला धाग्याने गुंडाळून त्याला धुपाने थोडंसं धुपवून घेतले जाते. तर इथे सगळी सुपं आम्ही धुपवून घेतो आहे. इथे माझी काकी, मी, माझी आई, माझी भावाची बायको, तसेच आमच्या घरातील अजून पण चुलत काकी, असे सगळ्यांचे ओसे इथे पुजले जातात. आणि सुपामध्ये फळभाज्यांची पाने लावली जातात, जसे भोपळा, काकडी असं याची पाने ठेवतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही 5 प्रकारची फळे, नारळ, पाण्याचा विडा आणि अजून भाज्या, कारलं, पडवळ असं भरून सुपं भरली जातात. आता इथे माझी आई ओवसा ओसून घेते. गौरीपुढे एक सुपातलं पाण्याचं वाण देवीला ओटी म्हणून तिथे ठेवेल असं ओसून घेतात. इथे सगळ्या काकी माझ्या ओसून घेतात. इथे मी पण आता ओसून घेईन. आम्ही सगळेजण इथे ओसा ओसून झाल्यावर थोडंसं बाहेर फोटो सेशनसाठी पण थोडा वेळ खूप मज्जा केली. त्याचंही क्लिप मी इथे पुढे लावेन. गौरीसमोर ओवसल्यानंतर इथे बाहेर तुळशीजवळही ओवसलं जातं आणि तिथेही एक वाण ठेवलं जातं. हे बघा, इथे अंगणामध्ये आम्ही सगळ्याजणी, माझी आजी, सगळ्या काकी, माझी भावाची बायको, माझ्या काकाच्या मुली, आम्ही सगळ्याजणी फोटो काढून खूप मजा केली. त्याची एक छोटीशी क्लिप पण बघा इथे मी ॲड केली आहे. मधी घ्या मधी. तिला खुर्ची दिली असती मधी बसायला. आज जा अंकुश सकाळचा फोटो येतो तिकडनं. रेडी सगळे येत आहेत. तसेच ओसा म्हणजे सुवासिनीचं मांगल्याचं प्रतीक आहे. तर जसं ओसा गौरीसमोर ओवसल्यावर त्यातलं एक वाण सगळ्यात आधी नवऱ्याला दिले जाते. इथे माझी आजी माझ्या आजोबांना वाण देते, तसेच मी माझ्या मिस्टरांना आणि प्रमाणे काकीनेही काकांना वाण दिले. नंतर घरातील वडीलधाऱ्या माणसांनाही वाण दिले जाते. ते आम्ही सगळ्या गाठी घ्यायला बसलो आहे. त्यानंतर सुपातील सगळ्या फळभाज्या गाठीमध्ये बांधून घेतल्या जातात. त्यानंतर त्या गौरीसमोर पूजले जातात. इथे ओसाच्या दिवशीच रात्री आम्ही मंगळागौरीचे काही खेळ खेळलो. खूप मजा आली. त्याच्याही क्लिप्स आहेत, तुम्ही पण बघा.
इथे गणपतीच्या आरतीशी एक छोटीशी क्लिप मी ॲड केली आहे. इथे गणपती गौरीच्या विसर्जनाच्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. हे माझे पप्पा आहेत. पप्पांनी गणपती घेतलाय. मोरया, पुढच्या वर्षी लवकर या गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला. मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला. ए थांबा काकी, काकी साईला उभी राहा जरा, साईला उभी राहा गणपती सोबत. हो थांबा, इकडे बघा, इकडे बघा. अशा प्रकारे अगदी वाजत गाजत गणपती गौरीचे विसर्जन गावच्या नदीवरती केले जाते. चला चला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला. मामा की जय. गणपती बाप्पा तर मग मी अशा प्रकारे अगदी छोटासा व्लॉग मी तुम्हाला दाखवला आहे गणपतीचा. आणि ओसाच्या दिवशी आम्ही जे पिक्स काढले होते त्याचे थोडेसे क्लिप्स तुम्हाला मी इथे दाखवते. आणि मग तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.